नमस्कार, मी नम्रता. पाटील ससय आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला लहान मुलांसाठी टॅमॅटो सॉस कसा बनवायचा ते दाखवणार आहे. 1 किलो मी टोमॅटो घेतलेले आहेत. असे लाल भडक आणि चांगले कडक टोमॅटो आपल्याला वापरायचे आहेत. याच्यापेक्षा पण मोठे टोमॅटो मिळाले तर ते घ्या. त्याच्यानंतर धुवून घ्यायचे स्वच्छ आणि त्याच्यानंतर आपल्याला हे टिश्यूनी किंवा कपड्यानी कोरडे करून घ्यायचे आहेत. आपल्याला याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. कशासाठी? तर त्याच्यात कीड वगैरे आहे की नाही ते चेक करायचं आहे. नाहीतर अख्खेसुद्धा तुम्ही वापरू शकता टोमॅटो. आता काय करायचं आहे? तर कुकर घ्यायचा आहे आणि कुकरसुद्धा आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे. ओला असेल तर गॅसवर ठेवून थोडासा सुकवून घ्या. त्याच्यानंतर हे टोमॅटो कापलेले कुकरमध्ये टाकायचे आहेत आणि 5-6 टोमॅटो आपल्याला असे फोडून घ्यायचे आहेत. म्हणजे टोमॅटो खाली लागणार नाही. कारण टोमॅटो थोडा जरी लागला ना, तर सॉस आपला पूर्ण फुकट जाईल, वास येईल त्या टोमॅटो सॉसला. आता आपल्याला याच्यामध्ये 1 इंच अद्रक टाकायचं आहे बारीक कापून. लहान मुलांसाठी बनवतोय आपण, थोडीशी पद्धत वेगळी आहे. आधी पण मी टोमॅटो सॉसचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याचं मेजरमेंट थोडंसं वेगळं आहे. आता आपल्याला ह्याच्यात 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर पहिली शिटी झाली, की आपल्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे टोमॅटो चांगले शिजले जातील. अशा 3 शिट्या करून घ्यायच्या. त्याच्यानंतर थंड करून घ्यायचं आहे. तर 1 तास मी चांगलं थंड करून घेतलं आहे. अजून गरम आहेच. तर आता याच्या साली आहेत ना, जाड आहेत खूप, त्या काढून घ्यायच्यात आणि पिळून घ्यायच्यात नंतर. सगळ्या साली काढून त्याच्यातलं पाणीसुद्धा आपल्याला वाया घालवायचं नाही आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. मी मोठ्या भांड्यात वाटलं, पण बारीक झालं नाही, तर छोट्या साईजचं भांडं असतं ते घ्या आणि त्याच्यात वाटा. आता आपल्याला जे पाणी पण होतं ना, ते सुद्धा याच्यामध्ये वापरायचं आहे, कुकरमध्ये राहिलेलं टोमॅटोचं. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे गाळणीनी. चाळण घ्या किंवा गाळण घ्या, कशाने पण गाळून घ्या चांगलं. मोठ्या चाळणीने ना लवकर होतं. तसं चमच्याने घ्या किंवा हाताने ना लवकर होतं. हे बघा, हाताने असं ह्या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. तर असा एवढासा चोथा राहतो हा. आता हा चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे. म्हणजे जरासुद्धा आपलं वाया जात नाही, त्याचा गर सगळा निघतो. आणि मोठ्या साईजचे टोमॅटो असतील ना, तर आणखीन सॉस चांगला होतो. आता हा सॉस आपल्याला ना काय करायचं आहे, एका दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि आता शिजायला ठेवायचं आहे. आता याच्यात चवीसाठी टाकायचं आहे 1च चमचा मीठ. जो आपण पोहे खातो तो चमचा वापरायचा आहे किंवा मेजरमेंटचे चमचे असतात, तो 1 चमचा घ्यायचा आहे. आणि त्याच चमच्याने आपल्याला 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरायची आहे. कारण आपण लहान मुलांसाठी सॉस बनवतो म्हणून 1च चमचा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा कप आपल्याला साखर घ्यायची आहे. ती पण फुल भरून घ्यायची नाही किंवा वाटीने घेतलं तर पाऊण वाटी घ्यायची. छोट्या साईजची वाटी आहे ही. आता ही साखर पण आपल्याला सॉसमध्ये टाकून द्यायची आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हा सॉस आपल्याला आटवून घ्यायचा आहे. तर आपल्याला जवळ-जवळ 40% आटवायचा आहे, 60% ठेवायचा आहे. गॅस मिडियमच ठेवलेला आहे मी. तर अजून आपल्याला थोडंसं आटवायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आटवून घ्यायचं. आता गॅस बारीक करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे व्हिनेगर. व्हाईट व्हिनेगर आहे हे. हे किती टाकायचे आहे? 1/3 कप. तो पण फुल भरून टाकायचा नाही आहे. म्हणजे 25 ml साधारणतः आपल्याला व्हिनेगर टाकायचं आहे. याचं मेजरमेंट आहे. जास्त व्हिनेगरसुद्धा वापरायचं नाही आहे. प्रमाणात सगळं वापरायचं आहे. तर अर्धा वाटी आहे व्हिनेगर. आता हे टाकून द्यायचं याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर भाजेल. कारण खूप सॉस उडतो आणि कलर पाहू शकता किती छान आलाय. कॅमेऱ्यात कलर लाल दिसतो, पण एवढा कलर लाल नाही आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला याला टिकवण्यासाठी जास्त दिवस सोडियम बेन्झोएट पावडर टाकायची आहे. ही पदार्थ टिकण्यासाठी असते. तुम्हाला मेडिकलमध्ये मिळेल आणि जर मिळत नसेल तर मेडिकलवाल्याला आणून द्यायला सांगा. ₹18 किंमत आहे याची. एकदम स्वस्त पावडर आहे. पण ही पदार्थ टिकवण्यासाठी टाकावीच लागते. तर किती टाकायची आहे? 1 चिमटी टाकायची. याच्यापेक्षा जास्त पावडर वापरायची नाही आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चमच्यामध्ये घेऊन. त्याच्यानंतर सॉसमध्ये टाकायचं आहे आणि
चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोडा बारीकच ठेवायचा आहे आणि आता पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. सॉस थंड झाला की आपल्याला लगेचच बाटलीत भरून ठेवायचं आहे आणि काचेचीच बाटली वापरायची. काचेची बाटली पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची, कोरडी करून घ्यायची, पालथी ठेवायची आणि पाहिजे तर कपड्याने वगैरे पुसून घ्या. प्लास्टिकची बाटली इथे वापरायची नाही आहे. आणि ज्यावेळेला टोमॅटो खूप स्वस्त असतात ना, त्यावेळेला तुम्ही 2-3 किलोचा बनवून ठेवला, तरी वर्षभर सॉस खराब होत नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही मुलांना घरी टोमॅटो सॉस बनवून द्या आणि खायला टेस्टी लागतो एकदम. बाहेरचा सॉस देऊ नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.